मेक्स सर्व्हिस बेस एम्प्लॉईज प्रॉडक्ट बेस इंटरव्ह्यूमध्ये फेल का होतात. तर आजचा व्हिडिओ आपल्या यासाठीच असणार आहे. ॲक्च्युली बहुतांश कॅन्डिडेट्स हे सर्व्हिस बेस कंपनीमध्ये काम करतात आणि त्यांचं ड्रीम असतं की मला प्रॉडक्ट बेस कंपनी जॉईन करायची आहे. जसं की करिअर ग्रोथ असेल, फिनान्स ग्रोथ असेल, देर आर नंबर ऑफ रिझन्स ॲक्च्युली, किंवा लर्निंग ग्रोथ असेल ॲक्च्युली. तर नक्कीच आपण इन डिटेल पाहणार आहे आणि तुम्ही पण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर सिमेट्स मोस्टली आधी आपण पाहूयात सर्व्हिस बेस वर्सेस प्रॉडक्ट बेस कंपनी. सर्व्हिस बेस कंपनी सांगायचं झालं तुम्हाला, जसं की इंडियामध्ये इन्फोसिस आहे, TCS आहे, विप्रो, L&T, कॅपजेमिनी आहे. दोज ऑल आर दी सर्व्हिस बेस कंपनी. आणि सर्व्हिस बेस कंपनीमध्ये कसं असतं ॲक्च्युली की ती जी कंपनी असते ती क्लायंटसाठी सर्व्हिस देते, म्हणजे स्वतःच ते प्रॉडक्ट लॉन्च करत नाही किंवा प्रॉडक्ट ते डेव्हलप करत नाही. आणि सर्व्हिस बेस कंपन्यांमध्ये इन शॉर्ट तुम्हाला सांगायचं झालं तर कॉन्ट्रॅक्ट म्हणू शकतो मी ॲक्च्युली. तर त्याला आपण वेंडर साईड बोलतो ॲक्च्युली. की सपोज इन्फोसिस एक कंपनी आहे तर त्याच्याकडे भरपूर क्लायंट्स आहे ॲक्च्युली, राईट, मोर दॅन 5000 क्लायंट्स. जसं की बँक ऑफ अमेरिका झालं, अमेरिकन एक्सप्रेस झालं, किंवा नंबर ऑफ क्लायंट्स असतील, मेटा पण त्यांचा क्लायंट असू शकतो, राईट. येस. तसं ॲक्सेंचर पण एक सर्व्हिस कंपनी आहे, त्यांच्याकडे पण भरपूर क्लायंट्स, जसं सिटी बँक झालं किंवा UBS झालं. तर ह्या कंपन्या काय करतात, डेव्हलपरला हायर करतात त्यांच्या पेरोलवरती, आणि डेव्हलपर जे असतात ते त्या प्रॉडक्ट बेस कंपनीसाठी काम करणार ॲक्च्युली, राईट. येस. तर मग तुम्ही जर सर्व्हिस बेसमध्ये काम करतायत तर तुम्ही पूर्ण प्रॉडक्टचं नॉलेज अंडरस्टँड करतच नाही, आणि तुमचं हे शॉर्ट डिलिव्हरी हे असतं ॲक्च्युली. म्हणजे तुम्हाला जास्त त्याच्यावरती काम करायची पण गरज पडत नाही, कारण पूर्ण प्रॉडक्ट अंडरस्टँड करायची गरजच नसते सर्व्हिस बेसमध्ये, कारण त्यांचं कॉन्ट्रॅक्ट असतं 1 year 2 yearसाठी ॲक्च्युली. पण हे जर तुम्ही प्रॉडक्टमध्ये थिंक केलं, जसं की गुगल झालं, अमेझॉन आहे, राईट, ह्या ज्या काही प्रॉडक्ट बेस कंपन्या आहेत, मायक्रोसॉफ्ट झालं, राईट. तर इथे तुम्हाला काय करायचं, जर तुम्ही कंपनी जॉईन करताय तर तुम्हाला पूर्ण नॉलेज गेन करणं गरजेचं आहे प्रॉडक्टचं ॲक्च्युली. आणि त्या प्रॉडक्टवरती नॉलेज जेव्हा तुम्ही गेन करता, म्हणजे तुमच्याकडे मल्टिपल स्किल असणार आहे, नॉट ओनली की लाईक फ्रंट अँड बॅक एंड. तुम्हाला पूर्ण डेटाबेस, क्लाउड डिप्लॉयमेंट सर्व नॉलेज असणार आहे. त्याच्यामुळे जे कोणी कॅन्डिडेट्स प्रॉडक्ट बेसमध्ये काम करतात ॲक्च्युली, तर त्यांचं जे टेक्निकल असतं ॲक्च्युली ते साऊंड असतं एकदम ॲक्च्युली. आणि सर्व्हिस बेसमध्ये कसं होतं, आयदर कॅन्डिडेट्स ते फ्रंट एंडला काम करतात किंवा बॅक एंडला काम करतात. कधी भेटू पण शकतो चान्स ॲक्च्युली त्यांना पूर्ण फुल स्टॅकमध्ये काम करायला. बट मोस्टली हेच असतं की सर्व्हिस बेसचं काम शॉर्ट स्पॅनसाठी असं, डिपेंड्स ऑन क्लायंट्स कॉन्ट्रॅक्ट्स. आणि प्रॉडक्ट बेसमध्ये तुम्हाला डे फर्स्टपासून तुम्हाला पूर्ण प्रॉडक्ट अंडरस्टँड करायला चान्स भेटतो, त्यामुळे नक्कीच प्रॉडक्ट बेस कंपनी चांगली आहे. तर आता आपण येऊयात ॲक्च्युली, जे कोणी कॅन्डिडेट्स असतील ज्यांना सर्व्हिस बेसमधून प्रॉडक्टमध्ये स्विच करायचं आहे तर त्यांनी काय केलं पाहिजे ॲक्च्युली. तर माझं म्हणणं हे की तुम्ही सर्व्हिसमध्ये काम करताना तुम्ही डेव्हलपमेंटवरती काम करताय, बग फिक्सिंग करता तुम्ही, किंवा क्लायंट सपोर्ट असेल तुम्ही त्यासाठी पण वर्कआउट करता ॲक्च्युली. पण सॉरी, तुमचं जर एम असेल की मला सर्व्हिस टू प्रॉडक्टमध्ये स्विच करायचं, तर मी फर्स्ट पॉईंट काय केलं पाहिजे, तर माझं म्हणणं आहे ॲक्च्युली सर्व्हिस टू प्रॉडक्टमध्ये जर तुम्हाला यायचं असलं ॲक्च्युली डेव्हलपमेंटसाठी, तर नक्कीच तुम्ही जावा फुल स्टॅक पूर्ण करणं गरजेचं आहे. आणि जावा फुल स्टॅकमध्ये जे काही टेक स्टॅक आपले, जसं की कोर जावा आपलं बॅकएंड झालं ॲक्च्युली, आणि त्यामध्ये आपण फ्रेमवर्क वापरतो ॲक्च्युली, स्प्रिंग बूट असेल, JP, स्प्रिंग सिक्युरिटी, आर्किटेक्चर, मायक्रो सर्व्हिस असेल, राईट. हे सगळं तुम्हाला येणं गरजेचं आहे ॲक्च्युली. फ्रंट एंडला रिॲक्टच असणार आहे, आणि डेटाबेस सिक्वल, नो सिक्वल बोथ, क्लाउड वाईज AWS ॲज वेल. आणि जसे की टूल आहे आपल्याकडे, Apache Kafka, डॉकर, किट्स, हे पण येणं गरजेचं आहे. आणि इम्पॉर्टंट मी तुम्हाला सांगेल, तुम्हाला DSA येणं पण गरजेचं आहे, कारण ॲटलिस्ट मी म्हणत नाही की तुम्हाला पूर्ण DSA माहीत असणं गरजेचं आहे, पण जे का आपण डे टू डे वापरतोय, स्टॅक झालं, क्यू झालं, लिस्ट झालं, राईट, त्याच्यामध्ये पण लिंक लिस्ट म्हणू शकतो आपण ॲक्च्युली, राईट. तर हे नोड वगैरे सगळं तुम्हाला अंडरस्टँड होणं गरजेचं आहे. आणि इम्पॉर्टंट म्हणजे जर तुम्हाला प्रॉडक्टमध्ये काम करायचं आहे फ्युचरसाठी, तर तुम्हाला डिझाईन पॅटर्न्स येणं गरजेचं आहे ॲक्च्युली, जसं क्रिएशनल झालं, स्ट्रक्चरल, बिहेवियरल. आणि इम्पॉर्टंट म्हणजे मायक्रो सर्व्हिस बेस्ड डिझाईन पॅटर्न्स आहे आपल्याकडे, सागा पॅटर्न्स आहे, देन आपल्याकडे API गेटवे, सर्किट ब्रेकर आहे, सर्व्हिस रजिस्टर म्हणू शकतो तुम्ही ॲक्च्युली, CQRS पॅटर्न आहे, इव्हेंट ड्रिव्हन आहे, राईट, Apache Kafkaसाठी, पॉलिग्लॉट डिझाईन पॅटर्न्स आहे. हे सगळं तुम्हाला येणं गरजेचं आहे ॲक्च्युली. आणि इम्पॉर्टंट म्हणजे सर्व्हिस बेसमध्ये काम करतो आपण, तर आपलं काय असतं ॲक्च्युली, कोडिंग स्किलवर कमी फोकस असतो. पण प्रॉडक्ट बेस्ड कंपनीमध्ये तुम्हाला डे टू डेमध्ये कोड लिहावा लागतो. मी असे पण डेव्हलपर पाहिले ॲक्च्युली, इन्फोसिस, TCS, विप्रो, L&T, कॅपजेमिनीमध्ये वीकली ते हार्डली 10 to 15 लाईनचा कोड लिहित असतील ॲक्च्युली. पण तेच प्रॉडक्ट बेसमध्ये तुम्हाला पूर्ण सर्व्हिस लिहावं लागतात ॲक्च्युली. इम्पॉर्टंट म्हणजे काय की जे कोणी डेव्हलपर असतील, स्प्रिंग बूटवरती काम करतात, त्यांना एंड टू एंड APIचा फ्लो बनावा लागतो. आणि जे काही नवीन क्लायंट्स येतील ॲक्च्युली, त्या क्लायंटसाठी त्यांना डिलिव्हरी पण द्यावं लागतं ॲक्च्युली. कारण सर्व्हिस बेसचं काम मी सांगितलं कॉन्ट्रॅक्ट बेसवरती असतं बहुतांश कंपन्यांचं, पण तेच प्रॉडक्ट बेस कंपनीमध्ये कंपनी स्वतःचं प्रॉडक्ट लॉन्च करते आणि ते मार्केटमध्ये सेल करतात, आणि ते हजारो क्लायंट्सचा सेल करतात ॲक्च्युली. त्याच्यामुळे प्रॉडक्ट बेस कंपनीमध्ये सॅलरी पण चांगली भेटते ॲज कम्पेअर टू सर्व्हिस बेस कंपनीमध्ये. आणि ले ऑफ जर आपण चान्सेस पाहिलं तर सर्व्हिस बेस कंपनीमध्ये जर तुमचा क्लायंट्स गेला तर इमिडिएटली ऑफ होतं. पण प्रॉडक्ट बेस कंपनीमध्ये त्यांच्याकडे दुसरे पण क्लायंट्स असतात, त्याच्यामुळे तुम्हाला तिथे ले ऑफचे चान्सेस नसतात ॲक्च्युली.
आणि प्रॉडक्ट बेसमध्ये लर्निंग ग्रोथ पण चांगला असतो ॲक्च्युली. आता येत आपण पॉईंट की डेटा स्ट्रक्चर अँड अल्गोरिदम किती इम्पॉर्टंट आहे आपल्यासाठी. तर मी सांगेल मोस्टली सर्व्हिस बेस कंपन्यामध्ये तुम्हाला डेटा स्ट्रक्चर अल्गोरिदम कोणी विचारणार पण नाही. आणि हे जर तुम्ही प्रॉडक्ट बेस कंपनीचा इंटरव्ह्यू देत आहेत तर नक्कीच तुमचा इंटरव्ह्यू 30 मिनिट्स चालणार नाही. सर्व्हिस बेसचा इंटरव्ह्यू हा 30 मिनिट चालतो, पण प्रॉडक्ट बेस कंपनीचा इंटरव्ह्यू जर तुम्ही पाहिलं हा ऑलमोस्ट 1 आवर चालतो ॲक्च्युली. का 1 आवर्स इंटरव्ह्यू घेतात ते? कारण त्याच्यामध्ये त्यांना बहुतांश टेक्निकल टेक्स्टॅक कवर अप करायचं असतं. जसं की कोर जावा झालं, त्यामध्ये डेटा स्ट्रक्चर आणि अल्गोरिदम्स आले ॲक्च्युली, राईट. मग ते रेस्ट एपीआयवर जातील, त्यानंतर मायक्रोसॉफ्ट आर्किटेक्चर, फ्रंट एंड, डेटाबेस, राईट. आणि मग टूल्सवरती पण तुमचं ते इंटरव्ह्यू घेतील ॲक्च्युली. तर प्रॉडक्ट बेस कंपन्यांना डेटा स्ट्रक्चर आणि अल्गोरिदम इम्पॉर्टंट काय आहे? कारण त्यांना असा डेव्हलपर पाहिजे असतो, असा इंजिनियर पाहिजे असतो, प्रोडक्ट इंजिनियर, की जो काही कोड असेल तो ऑप्टिमाइज करू शकला पाहिजे, त्यांनी परफॉर्मन्स पण मॅनेज करू शकला पाहिजे, मेमरी पण ऑप्टिमाइज करू शकला पाहिजे, आणि त्याला टाईम कॉम्प्लेक्सिटी अल्गोरिदम पण समजले पाहिजे. तर हे इम्पॉर्टंट आहे ॲक्च्युली. आणि इम्पॉर्टंट मी तुम्हाला सांगेल की सिस्टम डिझाईन हे सगळ्यात इम्पॉर्टंट ॲक्च्युली प्रॉडक्ट बेस कंपनीसाठी. मोस्टली सर्व्हिस बेस कंपन्यामध्ये तुम्हाला सिस्टम डिझाईन कोणी विचारणार पण नाही ॲक्च्युली, कारण तेवढं टाईमच नसतो त्यांच्याकडे, राईट. आणि मी असे पण एक्झाम्पल पाहिले की काही कॅन्डिडेट्स 5 वर्ष एक्सपिरियन्स आहे, 10 वर्ष एक्सपिरियन्स आहे, जे की सर्व्हिसमध्ये काम करत आहेत, पण ते प्रॉडक्ट बेस कंपनीच्या इंटरव्ह्यूमध्ये फेल होतात, कारण त्यांच्याकडे पूर्ण सिस्टमचं डिझाईन नॉलेजच नसतं ॲक्च्युली. आणि तुम्ही जर पाहिलं असेल प्रॉडक्ट बेस कंपनीसाठी तुम्ही जेव्हा इंटरव्ह्यू देता ॲक्च्युली, किंवा मास्टर कार्डचं एक्झाम्पल घेऊ आपण प्रॉडक्ट बेसमध्ये, राईट. तर नक्कीच, किंवा AWS आपण एक्झाम्पल घेऊ, त्या इंटरव्ह्यूमध्ये तुम्हाला हे सिस्टम डिझाईनचं थिंकिंग तुम्हाला विचारतील, आणि त्यावेळेस तुम्हाला ते स्वतः एक्सप्लेन करता आलं पाहिजे. सिस्टम म्हणजे काय, HLD आणि LLD. HLD म्हणजे हाय लेवल डिझाईन, LLD म्हणजे लो लेवल डिझाईन. तर हाय लेवल म्हणजे तुम्हाला आर्किटेक्चर पॉईंट ऑफ व्ह्यू सांगता आलं पाहिजे, आणि LLD जर आपण कन्सिडर केलं तर तुम्हाला लो लेवल म्हणजे जे का आपण कंपाऊंड्स वापरणार ॲक्च्युली, कोडिंग लेवलचे कंपाऊंड्स आपण जे वापरणार आहे ते तुम्हाला सांगता आलं पाहिजे ॲक्च्युली. तर हे इम्पॉर्टंट आहे. आणि अजून मी एक तुम्हाला सांगेल ॲक्च्युली, जे कोणी सर्व्हिस बेसमध्ये काम करतात कॅन्डिडेट्स ॲक्च्युली, आणि जेव्हा ते इंटरव्ह्यू देतात सर्व्हिस बेससाठीच, ते इंटरव्ह्यू 30 मिनिट्समध्ये होतात. आणि जर तुम्ही प्रॉडक्टसाठी तुम्ही इंटरव्ह्यू देता ॲक्च्युली, नक्कीच तुमचा हा इंटरव्ह्यू 1 आवर असेल, आणि त्या इंटरव्ह्यूमध्ये पण तुम्हाला चॅलेंजिंग टास्क विचारतील ॲक्च्युली. त्यामुळे जर तुम्ही स्विच करताय तर नक्कीच तुम्ही 100% देणं गरजेचं आहे, कारण तुमचा हा इंटरव्ह्यू 1 आवरसाठी असणार आहे, आणि त्यामध्ये पण तुम्हाला कोडिंग प्रॉब्लेम्स सॉल्व्ह करायचे आहेत ॲक्च्युली. ओके, नाव कम टू द नेक्स्ट पॉईंट. जे कोणी सर्व्हिसमध्ये काम करतायत त्यांना पूर्ण आर्किटेक्चर समजून घेण्याची गरज नाही. का? कारण तुम्ही पर्टिक्युलर मॉड्यूलवरती काम करणार ॲक्च्युली. पण जर तुम्ही प्रॉडक्टमध्ये जात आहेत ॲक्च्युली इंटरव्ह्यूसाठी, राईट, तर नक्कीच तुम्हाला त्याच माइंडसेटने ते थिंक करतील, आणि तुम्हाला पूर्ण आर्किटेक्चर येणं गरजेचं आहे ॲक्च्युली. तर इंटरव्ह्यूमध्ये पण तुम्हाला तुमच्या प्रोडक्टचं आर्किटेक्चर एक्सप्लेन करावं लागेल. सपोज एक्झाम्पल घेऊ आपण, तुम्ही बँकिंग डोमेनवरती काम करतात, राईट. तर बँकिंग डोमेनचं आर्किटेक्चर सांगायचं झालं तर आपण काय बोलतो ॲक्च्युली, आपल्याकडे क्लायंट म्हणजे एंड युजर असणार आहे. आयदर दे आर युजिंग मोबाईल डिव्हाइस, स्मार्टफोन, अदरवाईज दे आर युजिंग लॅपटॉप, वेब पेज ॲक्च्युली, ब्राउझर म्हणू शकतो आपण त्याला, वेब ब्राउझर, राईट. Then they are getting the request. They are entering username and password actually, correct? This request comes at API gateway, and API gateway travels this request to particular services like login service available there, correct? And then it will generate the token, and हा टोकन परत तुम्हाला रिस्पॉन्स द्यायचा ॲक्च्युली API gateway थ्रू अगेन एंड युजर, इट मीन्स क्लायंट ब्राउझरमध्ये स्टोर होईल ॲक्च्युली. आणि तुमच्या सबसिक्वेंट रिक्वेस्टला तुम्हाला काय करायचं आहे, ते टोकन ॲज अ बेअर ऑथराइज टोकन म्हणून तुम्हाला पास करायचं आहे ॲक्च्युली, करेक्ट? येस. And if it's valid, then backend API giving the response, yeah, this is authorized user, and you can take this response actually. If it's not valid, it will return 401. It means unauthorized user trying to access our APIs. तर मला हे सांगायचं आहे तुम्हाला की तुम्हाला हे आर्किटेक्चर समजणं गरजेचं आहे की आपल्याकडे API गेटवे हा सिंगल एंट्री पॉईंट आहे, आणि त्यानंतर मग आपल्याकडे सर्व्हिसेस आहे. एक्झाम्पल सांगतो मी तुम्हाला, बँकमध्ये अकाउंट असतात, अकाउंट फक्त एका टाईपचे नाही आहेत. देर विल बी अवेलेबल सेविंग अकाउंट, करंट अकाउंट, डीमॅट अकाउंट, सॅलरी अकाउंट, स्टुडंट अकाउंट, राईट. येस. आणि अगेन जर तुम्ही थिंक केलं लोन टाईप, there is available business loan, vehicle loan, like car loan, you can simply consider, right? Again, there is available, you can simply gold loan, property against loan, home loan, education loan, personal loan. Number of types of loan available there, like 25 plus types of loan available there, correct? Yes. And again, if you are going to think about cards, there is debit card, credit card. Again, credit card also available number of types, gold, platinum, silver, right? Then मला हेच तुम्हाला सांगायचं आहे ॲक्च्युली, जर तुम्ही आर्किटेक्चर चांगलं एक्सप्लेन केलं तर नक्कीच तुम्हाला इंटरव्ह्यू क्रॅक करता येईल ॲक्च्युली. आणि जर तुम्ही चांगलं आर्किटेक्चर एक्सप्लेन करताय म्हणजे तुम्हाला त्या प्रॉडक्टचं पूर्ण नॉलेज असणार ॲक्च्युली. त्यामुळे तुम्ही सर्व्हिसमध्ये जरी काम करत असाल तर तुम्हाला आत्तापासून तयारी करायची, ट्राय टू अंडरस्टँड द प्रोडक्ट ॲक्च्युली, बिकॉज ते तुम्हाला एक्सप्लेन करता आलं पाहिजे इन फ्रंट ऑफ इंटरव्ह्यू, राईट. येस. आणि इम्पॉर्टंट म्हणजे कसं आहे, जे प्रॉडक्टमध्ये काम करतात त्यांना पूर्णपणे फ्लो माहीत असतो ॲक्च्युली. डेटाबेस डिझाईन असेल, सिक्युरिटी असेल, API कम्युनिकेशन असेल, डिप्लॉयमेंट स्ट्रॅटेजी असेल, हे सगळं नॉलेज असतं ॲक्च्युली. आणि कंपन्यांना हे सगळं पाहिजे असतं ॲक्च्युली. जर तुम्ही प्रोडक्टसाठी अप्लाय करताय तर तुम्हाला सगळ्या गोष्टी येणं गरजेचं आहे ॲक्च्युली. आणि सर्वात इम्पॉर्टंट मी तुम्हाला सांगेल ॲक्च्युली, हा आपला एक लास्ट पॉईंट म्हणू शकतो आपण ॲक्च्युली,
की डेव्हलपरसारखा विचार तुम्ही करता सर्व्हिसमध्ये असताना, पण जेव्हा तुम्ही प्रॉडक्टमध्ये देता तर तुम्हाला प्रॉडक्ट इंजिनिअरिंग माइंडसेट असणं गरजेचं आहे. म्हणजे जे काही काम तुम्हाला देईल कंपनी त्याच्यावर तुम्हाला वर्कआउट करता आलं पाहिजे. म्हणजे रिसर्च अँड डेव्हलपमेंट ॲक्टिव्हिटी येणं गरजेचं आहे. आज जर आपण पाहिलं मार्केटमध्ये ए आय आलं आहे राईट, पण काही ठिकाणी ए आयला पण मर्यादा आहे ॲक्च्युली. त्या ठिकाणी आपला कस्टम लॉजिक पुट करायचं आहे. जसं की आता मी सिबिल स्कोरवरती काम केलं होतं ॲक्च्युली ट्रान्सयुनियनमध्ये. तर हा एक प्रोजेक्ट होता ॲक्च्युली ट्रान्सयुनियनचा, ज्यामध्ये ऑडिट अँड रिपोर्टिंगचं मॉड्यूल होतं ॲक्च्युली. देर आर लाईक फ्यूज डेटा यू कॅन सिम्पली कन्सिडर. तर ऑडिट अँड रिपोर्टिंगच्या मॉड्यूलमध्ये ए आय पण काम करत नव्हतं ॲक्च्युली. त्या ठिकाणी आपला कस्टम लॉजिक पुट करणं गरजेचं आहे राईट. तर ह्या गोष्टी आपल्या येणं गरजेचं आहे. म्हणजे तुम्हाला हा माइंडसेट करायचं आहे, जी काही कंपनीची रिक्वायरमेंट असली ॲज अ डेव्हलपर ते आपल्याला फुलफिल करता आलं पाहिजे. म्हणजे ॲज अ इंजिनियर माइंडसेट. इंजिनियर म्हणजे मी तुम्हाला हे सांगेल ॲक्च्युली की रिसर्च अँड डेव्हलपमेंट ॲक्टिव्हिटी आपल्याला करता आल्या पाहिजे, आणि त्यासाठी जास्त टाईम पण घ्यायचं नाही आहे. त्यासाठी आपलं लर्निंग चांगलं पाहिजे. आणि मेट्स मी तुम्हाला सांगेल, म्हणजे जर जावा शिकलात तर बाकीच्या लँग्वेज तुम्ही इझिली मूव ऑन करू शकता, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. कारण प्रॉडक्टमध्ये जेव्हा आपण काम करतो तेव्हा फक्त एक लँग्वेज मॅटर नाही करत, आपल्याला बऱ्याचशा गोष्टी येणं गरजेचं आहे. जर डेटा असेल तर तुम्हाला डेटा इंजिनियर माइंडसेट असणं गरजेचं आहे. तुम्ही जर रेस्ट API बनवतायत तुम्हाला स्प्रिंग बूट म्हणजे जावा डेव्हलपचं नॉलेज असणं गरजेचं आहे. आणि जर तुम्ही सिक्वल काम करणार ॲक्च्युली डेटा फेच करायला राईट, तर तुम्हाला पोस्टग्रेसिक्वल मायसिक्वल असं ओरॅकल असले पण येणं गरजेचं आहे ॲक्च्युली. आणि सर्वात इम्पॉर्टंट सांगेल मी तुम्हाला, हा माइंडसेट येणं गरजेचं आहे, प्रॉडक्ट माइंडसेट, की ज्यामध्ये तुम्हाला डिप्लॉयमेंट वगैरे सगळं आलं पाहिजे. जसं CI/CD जेनकिन असेल किंवा तुम्ही असिंक्रोनस कम्युनिकेशन करता, तर तुम्हाला Apache Kafka पण येणं गरजेचं आहे ॲक्च्युली. असिंक्रोनसाठी आपण फिन क्लायंट वापरतो, असिंक्रोनसाठी Apache Kafka आपण यूज करतो राईट. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला वर्कआउट होणं गरजेचं आहे, आणि त्याची एक्झाम्पल्स तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. जर तुम्ही Apache Kafka वापरताय बँकिंगमध्ये, मग नोटिफिकेशन सर्व्हिस हाऊ इट वर्क इंटरनली राईट, ते तुम्हाला एक्सप्लेन करणं गरजेचं आहे. आणि काफकामध्ये टॉपिक्स आहेत, जसं प्रोड्युसर आहे, कन्झ्युमर आहे, आपल्याकडे ब्रोकर आहे, पार्टिशन्स आहे, ऑफसेट आहे राईट. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला येणं गरजेचं आहे ॲक्च्युली. आणि त्यानुसार तुम्ही प्रोडक्ट बेस इंटरव्ह्यू इझिली क्रॅक करू शकता. आणि मी तुम्हाला सांगेन, जर तुम्हाला 3 ते 4 वर्ष सर्व्हिस बेसमध्ये तुम्ही काम करता ॲक्च्युली, तर नक्कीच तुम्ही नेक्स्ट स्विच लाईक आफ्टर 4 to 5 इयर्स नंतर प्रोडक्ट कंपनीसाठी मूव ऑन करू शकता. आणि आपल्या फुलस्टॅक जावा डेव्हलपर प्लॅटफॉर्मवरती आम्ही सर्व्हिस बेस कंपनी जे काही एम्प्लॉय आहेत त्यांना गायडन्स करतो. तुम्ही प्रोडक्टमध्ये स्विच करू शकता विथ 400% सॅलरी हाईक. जर तुमचं सर्व्हिस बेस कंपनीमध्ये 4 ते 5 वर्ष एक्सपिरियन्स आहे, तुमचं 4 ते 5 लाखाचं पॅकेज ॲक्च्युली, तर आपल्या प्लॅटफॉर्मवर जर तुम्ही येत आहेत तर नक्कीच तुम्हाला 20 ते 25 लाखाचं पॅकेज भेटेल. इंटू म्हणजे 400% सॅलरी हाईक तुम्हाला इझिली भेटणार आहे ॲक्च्युली. कारण सर्व्हिस बेसमध्ये पॅकेज कमी असतं, ते जर तुम्ही थिंक केलं प्रॉडक्ट बेस कंपनीमध्ये पॅकेज चांगलं भेटतं, आणि करिअर ग्रोथ पण आहे, तुमचा फिनान्स ग्रोथ पण आहे, आणि इम्पॉर्टंट मी तुम्हाला सांगेल तुमचा लर्निंग ग्रोथ पण नक्कीच प्रॉडक्ट बेसमध्ये चांगला असणार ॲक्च्युली. मग ॲट द एंड क्वेश्चन हा पडतो की सर मला सर्व्हिसमधून प्रॉडक्टमध्ये यायचं तर मी काय केलं पाहिजे, तयारी कशी करायची ॲक्च्युली. तर मी तुम्हाला सांगेल तुम्ही आपला प्लॅटफॉर्म जॉईन करू शकता. ह्या प्लॅटफॉर्मवरती आपण जे कोणी वर्किंग प्रोफेशनल्स आहेत त्यांना आपण चान्स देतो, आणि वर्किंग प्रोफेशनसाठी आपल्याकडे सेपरेट बॅच आहे, जेणेकरून तुमचे जे काही ॲडव्हान्स क्वेश्चन असेल ते मी स्वतः तुम्हाला आन्सर देणार आहे. आणि इम्पॉर्टंट म्हणजे प्रोजेक्ट बेस्ड लर्निंग आहे. आणि प्रोजेक्ट पण आपण असे चूज करतो ॲक्च्युली, जसं की फिनटेक बँकिंग. मी तुम्हाला आताच एक्सप्लेन केलं, फिनटेक बँकिंग इज व्हेरी डिमांडिंग प्रोजेक्ट इन मार्केट राईट. आणि त्यासाठी ते जावाच लँग्वेज चूज करतात, जे फॉर्च्यून 500 क्लायंट्स आहेत ॲक्च्युली. आणि अजून एक तुम्हाला सांगेल रिटेल ई कॉमर्स ॲप्लिकेशन, कारण ई कॉमर्स ॲप्लिकेशन कधीच बंद होणार नाही. एक पहिली गोष्ट बँक ॲप्लिकेशन, जिथे जास्त AI यूज करून देत नाही आहे, आणि ते कधीच बंद पडणार नाही सेक्टर ॲक्च्युली, कारण बँक ही वर्ल्ड वाईड यूज होते राईट. येस. आणि सेकंड आपल्याकडे रिटेल ई कॉमर्स प्लॅटफॉर्म, जसं अमेझॉन झालं, फ्लिपकार्ट झालं, असे इंडियामध्ये पण भरपूर प्लॅटफॉर्म्स आहे ॲक्च्युली राईट. जर तुम्ही अशा प्लॅटफॉर्मवरती काम करतायत तर नक्कीच तुमचं फ्युचर चांगलं असणार आहे. आणि ह्या सगळ्या प्रॉडक्ट बेस कंपन्या आहेत. बँक म्हणजे काय स्वतःचा प्रॉडक्ट आहे ॲक्च्युली, रिटेल ई कॉमर्स म्हणजे काय स्वतःचा प्रॉडक्ट आहे. जर तुम्हाला पण सर्व्हिसमधून प्रॉडक्टमध्ये यायचं आहे विथ 400% सॅलरी हाईक, तर नक्कीच आपल्या प्लॅटफॉर्मवर तुम्हाला प्रोजेक्ट बेस्ड लर्निंग भेटणार आहे. आणि त्यासाठी मी स्वतः तुम्हाला शिकवणार आहे जावा बेसिक्स टू ॲडव्हान्स. तुम्ही जर सध्या आता सर्व्हिसमध्ये काम करतायत किंवा यू आर वर्किंग विथ सपोर्ट रोल, तर नक्कीच ह्या प्लॅटफॉर्मवर तुम्हाला गायडन्स भेटेल. अँड यू आर एलिजिबल टू गेट 400% सॅलरी हाईक. देन मेट्स, इफ यू वॉन्ट टू बिल्ड युअर करियर, इफ यू वॉन्ट टू ग्रो इन युअर करियर, then definitely you can join us and start your current full stack Java development.